हॉटेल भेटला आहे फिश ऑरेंट म्हणून. चिकन करी फिश इथेच आम्ही आता जेवणार आहे. म्हणजे मी नाही जेवणार आहे, हे जेवणार आहे. मी पाहतो माझ्या याच्यात जे असलं लिस्टमध्ये ते जेवतो मी. बाकी आता बडबड खूप होऊन राहिली, बडबड खूप होऊन राहिली. एवढं एस्थेटिक रेस्टॉरंट आहे, तिथं आम्ही कलकल कलकल करू राहिलो. अमरावतीचे आहे ना एवढं. जेवता आता आई खूप चकला यार मी 2-3 चक्कर असे मारले. आता अमरावती एवढं चक्कर मारली, आता अमरावती बोललो. खूप जास्त फिरलो आहे, भयानक. फिश भाजी चला जेवतो आलं की सांगतो. एवढी बडबड झाल्यानंतर आता फायनली ठरवणार आहे की काय खायचं आहे. एवढी बडबड त्याची ऐकल्यानंतर काय वाटते, काय घ्यावं. ते विसरत होतो, दुसरं ऐकत होतो, विसरत होतो, ऐकत होतो. म्हणजे तुला आता शेवटची डिश माहिती आहे बस. सगळे बडबड बडबड झाल्यानंतर फायनली यांनी डिसाईड केलंय की काय बोलवायचं आहे. काय बोलवायचं आहे गाईज? आपलं स्पेशल डिनर कॉम्बो आहे आपला. आपण 4 घेतला आहे आणि एक इकॉनॉमी लंच घेतला आहे आपण, आणि एक आता मशरूम घेतला, बिर्याणी आणि मशरूम बिर्याणी. हो. तर काय त्याचे 6 डन झाले आमचे. पाहू टेस्ट कशी आहे. आवडलं तर अजून मागू, नाही आवडलं तर मग घरी जाऊ. माझी मशरूम बिर्याणी आलेली आहे. त्यांनी मशरूम बिर्याणी दिली आणि सोबत दही आणि कांदा दिलेला आहे. त्याच्यानंतर यांची यायचे आहे ओम माहुलकरचे आलेलं आहे. ओम माहुलकर काय आहे हे? हे आहे फिश, हे आहे मसाला आहे, फ्रेंड्स राईस, एक फिश करी आणि रस्सा. आता यांची यायची आहे, आले की सांगतो. यांची आलेली आहे श्लोक हेस्ता आहे क्रॅब. आता सांगा सगळं. फ्राईड फिश, क्रॅब, फिश करी अँड प्रॉन्स अँड रोटीज. ओके. हा श्लोक खरंच पाठवलं खायला. बोलवली गायले आता गा लागते. खाऊ नका विषय गाडी. गाईज आता हा शिकवणार आहे. हा जीवन हा कसा खायचा ते सांगणार आहे नायक. तर आता तिला बोलो. बोलो. हा खेकडा खाऊन राहिला. कसा वाटला टेस्ट सांग. होय टेस्ट सांग. टेस्ट एक नंबर आहे, पण माझी भीती आहे, म्हणजे वाटत मला खायला. अलग लेवलची आहे. खाऊ आता समोर काय चालू आहे. तू मच्छीपर्यंत आला. मच्छी खाणार आहे. खूप बेकार आहे काही. सगळ्यात इझी माझं काय करायचं. असं घ्यायचा भात सिम्पल. खाऊ काय एकदम हो. त्याच्यातलं खायचं काय ते समजत काय. काय खाऊ हड्डी रड्डीचं काय
काय ना रे करून राहिला तिथं तोडून ते ह्याच्यात टाकून राहिला रस्सा रस्सा त्याचं एक्सप्रेशन 450 अबे टाकायला काय अबे एक काम कर तिकडे माहिती म्हणायला फिशचे अबे प्लेटीत भांड म्हणा तो गेले अबे याचा अपंग होता. तर आता जेवण झालेलं आहे जस्ट तुम्ही पाहू शकता हॉटेलच्या किती बाहेर मस्त- निघालेलो आम्ही. किती मस्त जेवण होतं. खूपच एवढं मस्त होतं की मी याच्यानंतर सी फूडच नाही खाईल एवढं मस्त होतं. याची बिर्याणी खूप छान होती म्हणजे बिर्याणी एक नंबर. आणि याचं इकॉनॉमिक क्लास होतं याच्यावर थोडा वेगळा लंच होता तो पण लंच नाही सॉरी डिनर ते पण खूप मस्त होतं. पण माझंवालं म्हणजे ज्याला खाता येते तोच खाऊ शकते एवढं चांगलं होतं. तर मी असं म्हणतो की चांगलं होतं बेकार नव्हतं. ज्याला खाता येते त्याला आवडलंच असतं ते. मला नाही आवडलं एवढं. मला फिश चांगली वाटली. फिश सोडून बाकी काहीच नाही आवडलं. झिंगे ठीक होते आणि खेकडा तर खूपच बेकार होता म्हणजे त्याला टेस्टलेस म्हणते तरी मी खाल्ला तो कारण पैसे दिले होते. तर ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे आता पण. बाय बाय. बाय बाय. तसेच टाइमपास मधात छोटे मोठे ब्लॉग टाकत जाऊ आम्ही. हां तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये डे 5.